नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 1891 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील या ठिकाणी तुमची होणार नाही। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागेल, वयोमर्यादा काय असणार आहे, वेतन काय असणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी पैसा क्षेत्रातील ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। एकत्रित मानधन तुम्हाला 20,000 रुपये दरमहा या ठिकाणी दिलं जाणार आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिस वॅकन्सी या ठिकाणी तुमची असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। 23/8/2024 पर्यंत अर्ज तुम्हाला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर दालन क्रमांक 17 या ठिकाणी सादर करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने पैसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। सद्यस्थिती त्या ठिकाणी 936 रिक्त पदे आहेत आणि संभाव्य या ठिकाणी 955 असे एकूण 1891 पदांकरिता अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी किमान शैक्षणिक अर्थ 1ली ते 5वी करिता तुमचं 12वी झालेलं असेल, सोबत D.Ed झालेलं असेल, B.Ed झालेलं असेल, D.Ed झालेलं असेल, DCS झालेलं असेल, TET झालेलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर किंवा या ठिकाणी तुमचं CTET पेपर झालेलं असेल, एक उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 6वी ते 8वी करिता तुमचं पदवी आणि सोबत D.Ed किंवा DL झालेलं असेल किंवा DTED झालेलं असेल, DCS झालेलं असेल किंवा B.Ed किंवा BA B.Ed किंवा BSc B.Ed सोबत TET किंवा CTET पेपर उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।